जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूबच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर भावांनो, आज जवळजवळ 4-5 दिवसानंतर ब्लॉग चालू केला आहे, कारण की हॉटेलमुळं काय टाईम भेटत नाही जास्त ब्लॉग शूट करायला. आता आमच्या मम्मी साहेबांनी बनवलेत पोहे. आता मस्त पोह्याचा आनंद घेतो आणि आता ब्लॉग स्टार्ट करतो आहे. आता बघू आता ब्लॉग कसा होतो आहे, काय होतो आहे, काय माहीत नाही पुढं, पण ब्लॉग आपण चालू केला आता. तर चलो. आणि एक आनंदाची बातमी म्हणजे लवकरच आपले 1000 सबस्क्रायबर पूर्ण होतील आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती. तर लवकरात लवकर आपले 1000 सबस्क्रायबर पूर्ण करा भावांनो. तर चलो आता बघू पुढं काय होतं आहे काय नाही ते. नंतर पोहे वगैरे खाऊन झालं ना, आमच्या आजींची इथं आलतो इडली खाण्यासाठी. इडली खायला बोलावलं होतं आमच्या आजीनी. इथं आता इडली वगैरे खातो आणि बघू आता पुढं काय नियोजन आहे ते. चला न इथं आहे ना, असं जरा कन्फ्युजन झालंय. आता मी आलोय आदर्श रूमवर. इथं कन्फ्युजन झालंय आम्ही कोणत्या हॉटेलला जेवायला जायचं. तर इथं आहे ना, आम्ही आता चिठ्ठ्या केल्यात आणि चिठ्ठ्या उधळणार आहे, पण की कोणत्या हॉटेलला जायचं बघा. इथं चिठ्ठी लिहायचं काम चाललंय आदर्श शेठचं. इथं कुदळे बिर्याणी यवतमध्येच आहे आणि ही आहे गावखरी हॉटेल वरुळीमध्ये आहे. आणि हे आहे यशोदा हॉटेल, हे बाणगावचं आहे. अजून इथं 5 चिठ्ठ्या बनवल्यात: अन्नपूर्णा हॉटेल, बिरजू हॉटेल, गावकरी हॉटेल, यशोदा हॉटेल आणि कोदळ्याची बिर्याणी. आता बघू यातलं कोणतं हॉटेल चूज होतंय. चला, चॉईस होतंय. इथं 5 चिठ्ठ्या बनवल्यात. आता 5 चिठ्ठ्या उधळतो. आता कोणतं येतंय काय माहिती. सूरज जातो उचल. खाली गेली. आता 5 चिठ्ठ्या आहेत. आता यातली सूरज उचल, कोणती पण उचल नाही. परत चिठ्ठ्या उधळल्या होत्या. परत गावकरी हॉटेल आले बघा इथं. आता बघू आता गावकरीला जायचे का कुठं जायचं नक्की. चाललो होतो या ठिकाणी एस टी इथं खाली गेली काय तर. पुढं एस टी पंढरपूर मुंबई. प्रवासी नाही येत काहीच. आत्ता उतरले असतील सगळे प्रवासी. झाडला जाऊन धडकली झाडाला. तर भावांना आम्ही फायनली पोचलोय गावकरी हॉटेलला. आतमध्ये एवढी वेटिंग आहे, बाहेर आतमध्ये एकदम फुल झालंय, त्यामुळे बाहेर थांबलोय आम्ही. आता बघू चलो. त्यानंतर ना भावांनो, आता जेवण आलंय आपलं. मस्त चिकनची स्पेशल थाळी मागवली ती. मस्त रस्सा आलाय, आळणीचं पाले, इथं फ्राय आहे, कांदा लिंबू, भाकरी एकदम अशी कडक कडक असा रस्सा. चला आता जेवण करतो आणि बघू आता. भावानं जेवण वगैरे झालं आणि हॅशटॅगला थांबलोय स्प्राईट घेण्यासाठी. तर अभिषेक यादव दिसतात आम्हाला आणि स्प्राईटचा आनंद घेतोय. तर चलो. तांबे सरकार हॅशटॅगचे मालक रवी शेठ तांबे सर आम्हाला स्प्राईट दिले त्यांनी. फुकट वाटल्याबद्दल आम्हाला धन्यवाद. त्यानंतर ना या भैयाचं पाणी नाही लावलं आम्ही. इथं आमचा बाब्या कामाला लागलाय. इथं बाब्या कामाला लागला आमच्या इथं. त्यानंतर असं मस्त येत आहे ना, कोरा चहा बनवत आहे आत्ता. आमच्या मम्मी साहेबांनी कोरा चहा बनवायला सांगितला. हॉटेलवर चहा बनवतोच रोज, पण आज कोरा चहा बनवतोय घरी. गॅसच बंद झाला. चहा पावडर टाकली, साखर टाकते थोडीशी. इलायची,
भावांनो असं मस्तपैकी कोरा चहा आणि हा पाऊस याचा आनंद घ्या मस्तपैकी. तर भावांनो मग असे घरी आलतो आणि झोपलो वगैरे आणि आता असा पाऊस चालू झाला आहे. रेमझेम रेमझेम पाऊस चालू झाला आहे मस्तपैकी. बघा नारळाची झाडं आहेत घरासमोर दोन मस्त. मोठा नाही पाऊस लय छोटाच आहे. रेमझेम पाऊस चालू झाला आहे. वातावरण कसं झालं ढग बेग सगळे काळे काळे झाले एकदम. बघा वल्ल वल्ल झालं थोडंसं फक्त. मोठा नाही आहे जास्त. आणि हे आहे आपलं घर मस्त एकदम. काळे काळे ढग झाले एकदम. तर चला भावांनो आता ब्लॉग इथे सेंड करतो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भावांनो. पुढचे येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि लाईक करा आणि शेअर करा. चलो बाय बाय.